नमस्कार मित्रांनो, जीत ॲग्रो दादा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत ड्यूट्स फार या जर्मन कंपनीच्या ट्रॅक्टरबद्दल। तर आजपर्यंत आपण खूप सारे ब्रँडचे ट्रॅक्टर चालवले असतील, त्याची माहिती घेतली असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये या ड्यूट्स फार ॲक्च्युली याचं ओरिजिनल प्रोनाऊन्सिएशन डॉईस फार असं आहे। जर्मन ब्रँड आहे, जर्मनीची कंपनी आहे आणि त्याचं खरं प्रोनाऊन्सिएशन हे डॉईस फार असं आहे, पण स्पेलिंगनुसार आपण याला ड्यूट्स फारच म्हणू। तर का हा ट्रॅक्टर खास आहे, काय याची वैशिष्ट्ये आहेत, का या ट्रॅक्टरला लॉर्ड्स ऑफ ऑल ट्रॅक्टर असं म्हटलं जातं, म्हणजे ट्रॅक्टरांचा देव असं का म्हटलं जातं, ते आज आपण या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, हा आहे डॉईस फार कंपनीचा ॲग्रोलक्स 50 टर्बो प्रो मॉडेल। गव्हर्नमेंटने 2023 पासून 50 HP प्लस जे ट्रॅक्टर असतील त्यांना CRDI इंजिन कंपल्सरी केलेलं आहे, जेणेकरून पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, प्रदूषण कमी व्हावं या दृष्टीनं केलेलं आहे ते। परंतु काय झालेलं आहे, घाई गडबडीमध्ये बऱ्याच कंपन्यांनी CRDI इंजिन लॉन्च केले आणि त्यांचा परफॉर्मन्स बरोबर येत नाही आहे, आणि ते CRDI जी टेक्नॉलॉजी आहे ती इतर कंपन्यांनी खूप बदनाम केलेली आहे। आजच्या तारखेला शेतकरी जो आहे तो CRDI इंजिनमधला ट्रॅक्टर घेण्यासाठी नको म्हणतोय। म्हणून यावर तोडगा म्हणून कंपनीने 55-60 हॉर्स पॉवर रेंजमधील ट्रॅक्टरचं काम करू शकेल असा, परंतु 50 HP असणारा ट्रॅक्टर म्हणून या ठिकाणी हा ॲग्रोलक्स 50 टर्बो प्रो नावाने 50 HPचा ट्रॅक्टर मार्केटमध्ये लॉन्च केलेला आहे। या कंपनीकडे हा नॉर्मल 50 HP सुद्धा आहे, हा आपण पाहू शकताय, परंतु याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे। तर काय डिफरन्स आहे आणि काय याची खास वैशिष्ट्ये आहेत हे आज आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। सर्वप्रथम जर तुम्ही बघितलं तर या नवीन मॉडेलमध्ये हा ॲग्रेसिव्ह लुक दिलेला आहे, प्रोजेक्टर लॅम्प्स दिलेले आहेत। पूर्वी हा ट्रॅक्टर लुक्समुळे थोडासा भारतातील शेतकऱ्यांनी नापसंत केलेला होता, परंतु खरं पाहायला गेलं तर खरं तर शेतीमध्ये काम करणारा ट्रॅक्टर हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं फायद्याचा ठरतो, ना की दिसायला चांगला देखणा ट्रॅक्टर असून जर तो डिझेलकडून परवडत नसेल किंवा परफॉर्मन्स त्याचा जर चांगला येत नसेल तर तो ट्रॅक्टर शेतकऱ्यासाठी एक ओझं बनून जातो। जर कंपेअर करण्यासाठी आपण इतर ब्रँडचे ट्रॅक्टर पाहिले तर त्यांची मुख्य समस्या असते ते डिझेल कन्झम्पशन जास्त करणे, उन्हाळ्यामध्ये काम करताना गरमीमध्ये गरम होणे, खूप हाय टेम्परेचरला जाणे, म्हणजे दुपारची विश्रांती घेतल्याशिवाय त्या ट्रॅक्टरला कामच करू शकत नाही। हा एकमेव ट्रॅक्टर असा आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये हा हाय टेम्परेचरला सुद्धा दिवस रात्र बिना बंद करता सुद्धा तुम्ही चालवू शकता। तर याची काय वैशिष्ट्ये आहेत हे आपण आता जाणून घेऊयात। सर्वप्रथम जर बघितलं तर हे तिन्ही बाजूनं एअर इनटेक दिलेला आहे, एरोडायनॅमिक लुक आहे। सीटवरती बसल्यानंतर इथून पुढचं सगळं दिसतं ड्रायव्हरला, म्हणजे विजिबिलिटी खूप चांगली आहे। एकतर प्रोजेक्टर लॅम्प्स आहेत। हा 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरचा आता आपण इथं रिव्ह्यू करतोय। जर इंजिनची गोष्ट बघितलं तर पुश टाईप बटन आहे आणि हे पूर्ण सिंगल बॉनेट हुड आहे, याचं डबल सिलेंडर आहे। आणि जर तुम्ही पाहिलं तर इतर कुठल्याही मॉडेलपेक्षा
ह्याचं जे बोनेट आहे तो खूप वरती जातं आहे, जेणेकरून काही काम करायचं असेल तरी याचा इंजिनचा ॲक्सेस खूप इझिली अवेलेबल होतो आहे. सर्वप्रथम इथं पाहूया, ॲमेरॉन कंपनीची ब्रँडेड बॅटरी दिलेली आहे, लॉंग लाईफ चालणारी. हा ड्राय टाईप एअर फिल्टर दिलेला आहे. त्याच्यानंतर हा आहे इंटरकूलर, टर्बो इंटरकूलर आहे. हा रेडिएटर आहे, हा टर्बोमध्ये दिलेला आहे. मागाशी आपण तो एक पाहिला, तो नॉर्मल 50 HP ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये टर्बो नाही आहे. टर्बो नसल्यामुळे त्याला इंटरकूलर पण नाही आहे. तर इथं जर बघितलं आपण, या ट्रॅक्टरला ॲल्युमिनियममध्ये फॅन दिलेला आहे. ॲल्युमिनियम मटेरियलचा फॅन असल्या कारणाने हा कितीही गरमीमध्ये बेंड होत नाही. इतर जे ट्रॅक्टर असतात त्याचे फॅन असतात ते प्लास्टिक किंवा फायबरमध्ये असतात. ते जनरली काय होते, जास्त गरमीत काम करताना इंजिनची हीट आणि बाहेरची हीट ह्याच्यामध्ये ते वाकडी पाती जे असतात ते सरळ होतात आणि त्याचं जे मेन काम आहे हवा फेकण्याचं ते होत नाही. त्याच्यामुळे इंजिनची हीट अजून वाढते. ह्याच्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये पॅरलल वॉटर गॅलरी आहे. त्याच्या माध्यमातून तिन्ही सिलेंडरला ॲट अ टाईम पाण्याचा सप्लाय होतो आणि इंजिनला थंड ठेवलं जातं. इतर ट्रॅक्टरमध्ये जो वॉटर सप्लाय असतो तो सर्वप्रथम पाणी पहिल्या सिलेंडरमध्ये येईल, तिथं गरम होईल, तिथून पुढे दुसऱ्या सिलेंडरमध्ये जातं, तिथं गरम होतं अजून, आणि तिसऱ्यामध्ये जातं आणि तिथं जास्तच गरम होतं. म्हणजे तिसरा सिलेंडर दुसरा सिलेंडर जो असतो त्याची झीज जास्त होणार आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये ती समस्या नाही. ॲट अ टाईम तिन्ही याला कूलिंग असल्या कारणाने तिन्ही सिलेंडरची एक समान काळजी घेतली जाते आणि इंजिनची लाईफ ही सर्वात जास्त राहते. हे त्याचं खासियत आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर याला हायड्रोलिक पंप सेपरेट दिलेला आहे आणि स्टेअरिंगसाठी पंप सेपरेट दिलेला आहे. त्याच्यामुळं स्टेअरिंग इझिली फिरवता येतं. जर समजा तुम्ही लोडची कामं करत असाल पाठीमागं हायड्रोलिकला, तर पुढचं स्टेअर करण्यासाठी लोड येत नाही पंपावरती. कितीही लोड पाठीमागं चालू असेल तरीसुद्धा करंगळीच्या बोटावर म्हटलं तरी तुम्ही 4 व्हील ड्राईव्ह असलात तरीसुद्धा ट्रॅक्टर तुम्ही वळवू शकता कसाही. याच्यामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे, याचे तिन्ही सिलेंडर जे आहेत हे तिन्ही सिलेंडर वेगवेगळे आहेत. म्हणजे एकच हे नाही आहे त्याच्यामध्ये. तर हे काय करतं, ते हीट ट्रान्सपोर्टसाठी ही एक खूप चांगली गोष्ट असते. हीट कमी होतं. दुसरी गोष्ट, याचा इंजिन ॲक्सेस चांगला होतो. म्हणजे कधी मेंटेनन्स जरी आला भविष्यात 15-20 वर्षानंतर, तर तुम्ही सेपरेट सिलेंडरचा मेंटेनन्स करू शकता. त्याच्यानंतर ह्याची खासियत अशी आहे, याच्यामध्ये बॉश पंप नाही आहे, रोटरी पंप नाही आहे, इनलाईन पंप नाही आहे. तर याच्यामध्ये आहे कंपनीचा पेटेंटेड गव्हर्नर आहे आणि तिन्ही याला 3 पंप दिलेले आहेत, जे तिन्ही सिलेंडरला सेपरेट डिझेलचा सप्लाय करतात आणि गव्हर्नर त्याचं कंट्रोल करतो. जशी रिक्वायरमेंट असेल कामाची त्या पद्धतीनं तो अतिशय सेन्सिटिव्हली डिझेलचा सप्लाय करतो. त्याच्यामुळे ॲव्हरेज या ट्रॅक्टरचं इतर कोणत्याही ट्रॅक्टरपेक्षा खूप चांगला आहे. याची बनावट जर बघितली तर एक नंबर बांधणी केलेली आहे. मध्ये कुठेही पॅकिंग तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. इथे पॅकिंग नाही आहे, इथे पॅकिंग नाही आहे. त्याच्यामुळे लिकेजेस जे आहेत ते लिकेजेस बिलकुल याच्यामध्ये दिसणार नाही आहेत तुम्हाला. 15-20 वर्ष 40 वर्ष वापरा ट्रॅक्टर तुम्ही, काहीसुद्धा लिकेज दिसणार नाही. का तर याला पॅकिंग नाही. याच्यामध्ये सिलेंट यूज करून ते सील पॅक केलेलं आहे. त्याचं खूप बेनिफिट आहे. असा जर लुक बघितला आपण तर खूपच ॲग्रेसिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह लुक या ट्रॅक्टरमध्ये आहे. याच्यामध्ये 70 लिटर क्षमतेची फायबरची डिझेल टॅंकी दिलेली आहे. दुसरी याचे वैशिष्ट्य म्हणजे सस्पेंडेड टाईप पॅडल्स ब्रेकसाठी आणि क्लचसाठी दिलेले आहेत, जेणेकरून दिवसभर जरी एकाच ड्रायव्हरने काम केलं तरी त्याला कंटाळा येणार नाही. इतर कंपन्या तुमच्याकडून कमी किंमत घेऊन फॅसिलिटी पण त्या पद्धतीतच देत असतात. याच्यानंतर ब्रेकचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा ॲटोमॅटिकली ॲक्च्युएटेड ब्रेक आहे, ऑइलमध्ये बुडलेला, आणि वरून त्याला प्रेशरने थंडसुद्धा केलं जातं ऑइलनेच. ऑइल बाथ
दिलं जातं त्याला, ब्रेकची लाईफ जास्त राहते. दुसरी गोष्ट, आयुष्यामध्ये या ब्रेकला कधीही ॲडजस्ट करावं लागत नाही. म्हणजे आपण शेतामध्ये काम करत असताना नेहमी आपल्याला सिंगल ब्रेकचा वापर करावा लागतो. कधी उजवा ब्रेक दाबून आपण वळवतो, कधी डावा दाबून वळवतो. तर असं वापर करण्यामुळे काय होतं, रोडवरती ज्यावेळी आपल्याला ब्रेक दाबायची वेळ येते त्यावेळी असमान ब्रेक लागतात. कधी एकच चाक थांबतं, कधी एक फिरत राहतं, कधी दुसरं थांबतं, कधी ते फिरत राहतं. तर त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स वगैरे होऊ शकतात किंवा परफॉर्मन्स आपला कंट्रोल ट्रॅक्टरवरचा राहत नाही. याच्यामध्ये जे ब्रेक्स दिलेले आहेत ते आयुष्यभर कधीही तुम्हाला ॲडजस्ट करावे लागणार नाहीत आणि एक समान पद्धतीनं ब्रेक लागले जातील. दुसरे एक याचं वैशिष्ट्य ब्रेकमध्ये असं आहे, याच्यामध्ये जो पार्किंग ब्रेक दिलेला आहे तो इंडिपेंडेंट पार्किंग ब्रेक दिलेला आहे. म्हणजे या ब्रेकचा आणि हँड ब्रेकचा काहीही संबंध एकमेकाशी नाही. म्हणजे दुर्दैवानं जर तुमचा हा पायातला ब्रेक खराब झाला, काय फेल गेला किंवा कोणी केला जाणून बुजून, तरी तुमचा तो ब्रेक जो आहे तो पूर्ण ट्रॅक्टर कंट्रोल करू शकतो लोडसहित. कितीही चढावरती असू द्या, कितीही उतारावरती असू द्या. इतर ब्रँड जे असतात, इतर ट्रॅक्टर कंपन्या ज्या असतात, ते फक्त याच ब्रेकला दाबल्यानंतर त्याला पकडून ठेवण्यासाठी एक लॉक दिलेला असते. म्हणजे हा ब्रेक फेल झाला की तो एकच असतो, म्हणजे तो फेलच होतो. ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. तो सुद्धा ब्रेक तुम्हाला आयुष्यभर कधीच ॲडजस्ट वगैरे करावा लागत नाही. दुसरं याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर डिफरेन्शियल लॉक दिलेला आहे आणि हे चारी चाकासाठी डिफरेन्शियल लॉक काम करतं. म्हणजे असा दुसरा कुठलाच भारतामध्ये ट्रॅक्टर नाही जो चारी चाकाला डिफरेन्शियल लॉक असणारा. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ऑप्शनलमध्ये तुम्हाला चारी चाकाला ब्रेकसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून ट्रॅक्टरचं कंट्रोल, का तर हा ट्रॅक्टर भारतातला सर्वात कमी स्पीड आउटपुट देणारा पण आहे आणि सर्वात जास्त स्पीड आउटपुट देणारा पण ट्रॅक्टर आहे. म्हणजे रोडवरती ह्याची गती इतर सर्व ट्रॅक्टरपेक्षा जास्त गती आहे. तर हाय स्पीडमध्ये काम करू शकणारा एकमेव ट्रॅक्टर असल्या कारणानं याला चारी चाकाला ब्रेकचा सुद्धा ऑप्शन कंपनीने दिलेला आहे, जो आजपर्यंत भारतामध्ये कोणीही देऊ शकलेलं नाही. आता आपण पाठीमागच्या बाजूला आलेलो आहे. पाठीमागच्या हिश्श्याची जर बोलणं करायचं झालं तर याच्यामध्ये हेवी ड्युटी एपिसायकलिक टाईपमधला हे रिडक्शन दिलेलं आहे. हे अतिशय हेवी ड्युटी याचा मागचा हिस्सा आहे. कितीही लोड असू द्या, कितीही आचके गचके असू द्या, याच्यामध्ये मेंटेनन्स निघणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला लाईट वेटचा सुद्धा ऑप्शन असतो. ज्या लोकांना लो बजेटमध्ये घ्यायचा असेल त्यांच्यासाठी तो सुद्धा ऑप्शन आहे. परंतु हेवी कामासाठी हेवी ड्युटी हे पाठीमागचा दिलेला आहे. याच्यामध्ये मल्टी डिस्क ब्रेक आतमध्येच असेंब्ली आहे. खूप चांगल्या प्रकारचं कंट्रोल भेटतं आणि टॉर्क जो आहे तो पण खूप चांगला भेटतो. ताकद खूप चांगली लागते याच्या कारणाने. याची लिफ्टिंग कॅपॅसिटीचं जर आपण बोलणं केलं तर या पर्टिक्युलर 50 टर्बो प्रो मॉडेलमध्ये 2250 किलो लिफ्टिंग कॅपॅसिटी याच्या हायड्रोलिकची आहे. आणि जर कोणत्या शेतकऱ्यांना सुपर सीडरसारखा अवजार किंवा ज्युएल 6 सारखे हेवी ड्युटी प्लाव किंवा पोटॅटो प्लांटर किंवा तुमचं मल्चर, हेवी ड्युटी मल्चर असतील, यासारखे हेवी वजनाचे जर अवजाराचा वापर करायचा असेल तर याच्यामध्ये एक बूस्टर किट येतं. त्या बूस्टर किट इथं बूस्टर किट लावण्यासाठी त्याची अरेंजमेंट दिलेली आहे. हे काही पार्ट्स त्याचे बदलून कंपनीचं ते बूस्टर किट लावल्यानंतर 1000 किलोने याची क्षमता वाढते. त्याच्यामध्ये कसलीही हेवी इम्प्लिमेंट आपण यूज करू शकतो. 50 HP ट्रॅक्टरमध्ये 3000 किलोपेक्षा जास्त लिफ्टिंग क्षमता असणारा हा एकमेव ट्रॅक्टर आहे मित्रांनो. हे लक्षात घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 540, 750 RPM, 540 किंवा 1000 RPM यासारखे ऑप्शन PTOमध्ये अवेलेबल आहेत. रिव्हर्स PTOचं सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. डिमांडनुसार तुम्ही ते मागून घेऊ शकता. इथं ऑक्झिलरी वॉल्व दिलेले आहेत, कंपनी फिटेडच आहेत हे.
आणि PTOसाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत. इन फीडर वगैरे ची जर रिक्वायरमेंट असेल शेतकऱ्यांना तर त्याच्यासाठी ऑलरेडी कंपनी फिटेड या ठिकाणी सोय करून दिलेली आहे. मगाशी आपण ब्रेकबद्दल बोलत होतो, तर त्याचा जो हँड ब्रेक आहे तो इथे ट्रान्समिशनमध्येच त्याच्या पिनियनला लॉक करून ठेवतो. त्याच्यामुळं खूप चांगली पकड त्याची असते आणि मेंटेनन्स फ्री आहे तो. याच्यामध्ये ह्या ज्या 2 पाईप दिसत आहेत याच्याद्वारे ब्रेकला खालून ऑइलमध्ये तर बुडलेला असतोच, परंतु वरूनसुद्धा त्याला ऑइलचा स्प्रे दिला जातो जेणेकरून तो थंड राहावा आणि लॉंग लाईफ काम करावा. याच्यासाठी ते कंपनीनं दिलेलं आहे. या 50 HP ट्रॅक्टरमध्ये आपल्याला 16/9/28 रेडियल साईजमध्ये हा टायर आहे. BKT कंपनीचा खूप जास्त लाईफ आहे मित्रांनो. याची MRF पेक्षा 40-45% जास्त लाईफ देणारा हा टायर आहे. याचे अंतर जास्त आहे, याचे लगची उंची जास्त आहे. फ्रंटचा टायरसुद्धा याच्यामध्ये मित्रांनो रेडियलमध्येच दिलेला आहे. हे तुम्ही बघू शकताय. याची साईज 12/4/20 या साईज कॉन्फिगरेशनमध्ये ही टायर दोन्ही आलेले आहेत. याच्या जर फ्रंटच्या 4 व्हील ड्राईव्ह हिस्साबद्दल जर बोलायचं झालं तर हा जगातला पहिला 4 व्हील ड्राईव्ह बनवणारी कंपनीचा हा ट्रॅक्टर आहे. म्हणजे जगातला पहिला 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर याच कंपनीने बनवलेला होता. प्लस जगातला फर्स्ट डिझेल इंजिनवरचा ट्रॅक्टरसुद्धा याच कंपनीने बनवला होता. हे ॲक्च्युली ड्यूट्स फार नावाने इंडियामध्ये विकला जातो ट्रॅक्टर, परंतु सामे, ड्यूट्स फार, लॅम्बॉर्गिनी आणि हुर्लीमान अशा या 4 कंपन्यांचा मिळून हा समूह आहे. आणि या समूहापैकी या एका कंपनीचा हा ट्रॅक्टर आहे जो की भारतामध्ये दिलेला आहे. याच्या जर क्लच जर बोलायला झालं तर 11 इंचाचा डायफ्रेम टाईपमध्ये सेरामेटॅलिकचा क्लच दिलेला आहे. याची खूप लॉंग लाईफ आहे. याच्यामध्ये डबल क्लच आहे मित्रांनो. PTO ऑपरेटिंगसाठी सेपरेट क्लच या ठिकाणी दिलेला आहे. 4 व्हील ड्राईव्हसाठी इथे या अशा प्रकारचं बटन दिलेलं आहे जे की क्षणात तुम्हाला 2 व्हीलमधून 4 व्हील रूपांतर करून देते. आता आपण सीटवरती बसून याचे गिअर रेशोबद्दल बघूया. तर याच्यामध्ये 12+3 या प्रकारातला आत्ता हा ट्रॅक्टर आहे. याच्यामध्ये हाय लो आणि सुपर क्रिपर स्पीडचा गिअरबॉक्स दिलेला आहे. 12+3चा म्हणजे 12 फॉरवर्ड स्पीड आणि 3 रिव्हर्स स्पीडमध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला मिळतो. याच्यामध्ये 15-15चा पण आपल्याला ऑप्शन आहे. शटलमध्ये 15 फॉरवर्ड स्पीड, 15 रिव्हर्स स्पीड, प्लस याच्यामध्ये 10-10चा पण ऑप्शन आहे. 8-2चा पण ऑप्शन आहे काही मॉडेलमध्ये. तर जशी शेतकऱ्याची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपल्या बजेटनुसार, आपल्या गरजेनुसार आपण या ट्रॅक्टरची निवड करू शकता. अतिशय जबरदस्त लुक आहे. याची वैशिष्ट्ये खरं तर खूप आहेत. 23 प्रकारचे खासियत याच्या फक्त इंजिनमध्येच आहेत जे इतर कुठल्याही ट्रॅक्टरमध्ये मिळणार नाहीत. आणि हा जो काम करू शकतो, ज्या कंडिशनला काम करू शकतो, तिथे इतर कुठल्याही ब्रँडचा ट्रॅक्टर काम करू शकत नाही असा दावा आहे. म्हणजे ज्या लोकांनी वापरला आहे ते सुद्धा तुम्हाला तेच सांगतील. ज्यांनी खरोखर वापरलेलं आहे ते तुम्हाला त्याच्याबद्दल ते सांगतील. इथे जर आपण बघितलं तर 4 प्रकारे सेन्सिंग साठी दिलेले आहेत. 4 टाईप सेन्सिंग आहे. ADDC टाईप त्याला कंट्रोल दिलेला आहे. डेप्थ वगैरे सेट करण्यासाठी याला फ्लोटिंगचा ऑप्शन पण आहे. एकमेव हा असा ट्रॅक्टर आहे ज्याला हा ऑप्शन येतो. तर जबरदस्त लुक आहे. याच्यामध्ये कॉन्स्टंट मॅश गिअरबॉक्स येतो. फुल्ली सिंक्रोमॅश गिअरबॉक्स देणारा एकमेव ट्रॅक्टर हा आहे. ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये. फुल्ली सिंक्रोमॅशमध्ये फॉरवर्डला सुद्धा सिंक्रोमॅश आणि रिव्हर्सला सुद्धा सिंक्रोमॅश. इतर कंपन्या सिंक्रोमॅश देत आहेत परंतु ते रिव्हर्सला देत नाहीत. फुल्ली सिंक्रोमॅश असेल तर तुम्ही कोणत्याही गिअरमध्ये जरी गिअर टाकला तरी आवाज बिलकुल येणार नाही. असं याचं वैशिष्ट्य आहे. अधिक माहितीसाठी आपण
या ट्रॅक्टरवरती अजूनसुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत। तर हा ट्रॅक्टर मिळवण्यासाठी सातारा सांगली जिल्ह्याचे अधिकृत वितरक जीत ट्रॅक्टर्स कराड या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। ही जीत ग्रुपमधीलच एक कंपनी आहे। जीत ॲग्रो आपल्या सर्वांना परिचित आहे। त्यांचंच हे जीत ट्रॅक्टर्स जे की ड्यूस फार ट्रॅक्टरचे ॲथोराइज्ड डीलर आहेत। लवकरच कराडमध्ये याचं ओपनिंग होणार आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टरबद्दल माहिती घ्या, याच्याबद्दल जाणून घ्या। याचा डेमो पाहिजे असेल तर घ्या, परंतु आपलं 8, 10, 15 लाखाचं जे काही भांडवल गुंतवण्याच्या अगोदर खूप विचार करून घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। डिझेल वाचवायचं असेल तर ड्यूस फार ट्रॅक्टर चालवणं काळाची गरज आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। आपण खूप सारे व्हिडिओ या ट्रॅक्टरबद्दल, याच्यापेक्षा मोठ्या ट्रॅक्टरबद्दल डिटेलमध्ये आपण प्रसारित करणार आहोत। चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।